आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 26 साइज कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। कार्ड पेपर घेतलेला आहे फोल्ड करून ब्लाउजची उंची टाकून घ्यायचं आहे। ब्लाउजची उंची आहे 12.5 तर मी इथं 13.5 वर मार्किंग करून घेत आहे। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे, शोल्डर 5 घ्यायचा आहे। शोल्डर 5 घेतल्याच्या नंतर मोंडा 5.5 घ्यायचा आहे। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। लांबी आहे 6.5, 6.5 वर मार्किंग करायचं आहे। 2 इंच एक्स्ट्राचे घ्यायचे आहेत। मार्किंग केलेले जशास तसं इथं पट्टीने रेष ओढून घ्यायचं आहे। तुम्ही इथं बघू शकता शोल्डर 5 घेतलेला आहे, मोंडा 5.5 घेतलेला आहे। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकून घेतलेला आहे 6.5। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेतलेले आहेत। पट्टीने व्यवस्थितपणे इथं रेष ओढून घ्यायचं आहे। जशास तसं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। 26 साइज ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे कटोरी ब्लाउजची। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याची उंची टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची इथं 8 आहे तर इथं 8.5 घ्यायचं आहे, फक्त अर्धा इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। खालच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी 3 वर मार्किंग करायचं आहे। मग गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने गोल असा गळा आहे, व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे, मराठीमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर मोंड्याला आकार देण्यासाठी 1.5 वर मार्किंग करायचं आहे। मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे आकार देण्यासाठी म्यायपट्टीचा वापर करत आहे। तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे पट्टी पकडायचा आहे आणि मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर बॅक साईडचा जो टक्स असतो तो पण इथं टाकून घ्यायचा आहे। इंची टेप सरळ पकडून खालच्या साईडने मार्किंग करायचं आहे। बॅक साईडचा जो टक्स आहे तो इथं 4चा घ्यायचा आहे। सरळ आणि सोप्या पद्धतीने 26 साइज ब्लाउजची कटिंग मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर व्यवस्थितपणे इथे हे कट करून घ्यायचं आहे। कट केल्याच्या नंतर फ्रंट साईड कशा पद्धतीने कट करायचं, माप कसे घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्यवस्थितपणे इथं कट केल्याच्या नंतर बॅक साईड जो आहे तो कार्ड पेपरवर व्यवस्थित ठेवायचा आहे। खालच्या साईडने क्रॉस पट्टीच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। हुकाच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे। जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। हुकाच्या साईडने फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा। मोंड्याच्या साईडने 5.5 वर मार्किंग करायचं आहे। मोंड्याला आकार देण्यासाठी 1 इंच वर मार्किंग करायचं आहे। मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। शोल्डरच्या साईडने 2.25 वर मार्किंग करायचं आहे आणि गळ्याची उंची टाकून घ्यायचं आहे। गळ्याची उंची 5.5 आहे, तुम्ही इथं बघू शकता 5.5 वर मार्किंग करायचं आहे। गोल असा गळा आहे, आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने। त्याच्यानंतर क्रॉसपट्टीची उंची टाकायचं आहे। क्रॉसपट्टीची उंची 3 आहे, 3 वर इथं मार्किंग करायचं आहे। फिटिंगच्या साईडने 2.5 वर मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर पट्टीने व्यवस्थितपणे इथं रेष ओढायचं आहे। क्रॉसपट्टीला कर्व असा आकार देऊन घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, व्हिडिओमध्ये तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। आता कटोरी जी आहे कटोरीची उंची टाकून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या साईडने। कटोरीची उंची 5 आहे, 5 वर मार्किंग करायचं आहे। आता इथं तुम्ही लक्षपूर्वक पहा। मोंड्याच्या साईडने 2.5 वर मार्किंग करायचं आहे। गळ्याच्या साईडने 1 इंच वर मार्किंग केलेली आहे। तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीला। कटोरीला आकार गोल येणं खूप महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने। तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे इथं गोल असा आकार आलेला आहे कटोरीला।
अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर व्यवस्थितपणे मी इथं कट करून दाखवते. अशा पद्धतीने स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतरच ब्लाऊज जो आहे तो कट करायचा आहे. ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करायचा आहे, छान अशी कमेंट करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता बॅक साईडची कटिंग झालेली आहे, फ्रंट साईडची पण झालेली आहे. आता आपल्याला हे कटोरी जे आहे ते वाढून घ्यायचे असते, ते पण मी तुम्हाला सांगते. कटोरी ज्यावेळेस आपण कटोरीचा ब्लाऊज स्टिचिंग करतो त्यावेळेस कटोरी जे आहे ते वाढून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे इथं कटोरी ठेवायचं आहे. क्रॉसमध्ये कटोरी ठेवायची नाही, एकदम सरळ ठेवायचं आहे आणि जशास तसं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. जशास तसं मार्किंग केल्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते कटोरी कशा पद्धतीने वाढवायची. खालच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता अर्धा इंच घेतलेला आहे, फक्त अर्धा इंच. हुकाच्या साईडने 1 इंचवर मार्किंग करायचं आहे. गळ्याच्या साईडने पण फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गळ्याच्या साईडने अर्धा इंच घेतलेला आहे, कोपऱ्यामध्ये अर्धा इंच घेतलेला आहे. फक्त हुकाच्या साईडने 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2.5वर मार्किंग करायचं आहे. क्रॉसमध्ये पकडायचं आहे इंची टेप. व्यवस्थितपणे इथं कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कटोरी जी आहे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवायचं आहे. कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवा. कटोरी छोटी किंवा मोठी होणार नाही, परफेक्ट येणार. तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थितपणे मी इथं कटोरी वाढवून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे. खूप सोप्या आणि सरळ पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणींनो.